पवनराजे हत्याकांड प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चौकशीची मागणी केली आहे। या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून हे संपूर्ण प्रकरण पुन्हा एकदा ओपन करावं अशी मागणी रोहित पवारांनी केली। काही खासदारांनी न्याय मिळण्यासाठी देखील पक्षांतर केलं, मात्र दुसऱ्या दिवशी निकाल वेगळाच लागला। पक्षांतर करण्यासाठी न्यायव्यवस्थेचा वापर होत असेल तर ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर त्यांनी निशाणा साधलेला आहे। न्याय मिळण्यासाठी एक वेगळी तपास यंत्रणा तिथं स्थापन करण्यात यावी, एक वेगळे अधिकारी त्याच्यामध्ये ठेवण्यात यावे। 20 वर्ष लागला नसेल तर परत एकदा ती केस ओपन करावी, त्याच्यात परत खोलात जाऊन लक्ष देऊन काम केलं जावं अशी कदाचित भूमिका काही लोकांनी मांडू शकले असते, पण ती मांडली नाही आजपर्यंत असं मला जाणवतं। CBI CID हे सांगकामे लोक आहेत, कुठेही काय होणार नाही। याच्यात ज्युडिशियल एन्क्वायरी जर आपल्याला करता येत असेल तर ज्युडिशियल एन्क्वायरी तुम्ही करू शकता। विषय असाच आहे, एक तर मी जे ऐकलेलं आहे काही खासदारांनी असंही वक्तव्य केलं होतं की काही निर्णय जे कोर्टामध्ये प्रलंबित आहेत ते निर्णय कुठेतरी सकारात्मक पॉझिटिव्ह लागावेत, नाहीतर त्याच्यात न्याय मिळावं यासाठी सुद्धा मी निर्णय घेतला। पण निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे। विषय एवढाच आहे की न्याय प्रणालीचा वापर नाहीतर त्यांच्याबद्दल तुम्ही अपमानजनक जर बोलत असाल ते योग्य नाही।